श्रावण येताच सगळीकडे सुंदर हिरवळ आणि पक्ष्यांचा किलकिलाट आणि सुंदर फुलांचा सुगंध आणि पावसाच्या रिमझिम बरसणाऱ्या सरी, सुंदर असा निसर्गरम्य म्हणजे श्रावण. श्रावणात दरवळतो सणांचा सुगंध आणि भक्तीचा रंग आगळा. चला मिळून आनंदी करूया श्रावण सोहळा. पावसाळ्यातच छान रानभाज्या मिळतात, चला मग रानभाज्या शोधूया. तर चला मग आज आपण रानात आलो आहे कटुले शोधण्यासाठी. आज कटुलेची भाजी करूया. हे कटुलेचं झाड आहे, याला छान असे कटुले लागलेले आहे. बघा, छोटे छोटे छान कटुले लागलेले आहे. आज आपण आलो आहे रानातील कटुलेची भाजी करण्यासाठी. तर बघा, इथे छान झाडाला वेल आलेला आहे, त्या वेलीवर छान कटुले लागलेले आहे. आज आपण कटुल्यांची भाजीची रेसिपी करणार आहे. तर पहा, हे कटुले छान लागलेले आहे. छान असे हिरवस कटुले रानात आलेले आहे आणि या रानातल्या भाजीची आपण रेसिपी करणार आहोत. आणि शरीराला हे किती पौष्टिक आणि छान आहे. तर आज आपण बनवणार आहोत कटुलेची छान भाजी. तर हे पहा, हे कटुले लागलेले आहे आणि आपण याची रेसिपी बनवणार आहोत. हे आहे छान आपले रानातील कटुले. तर आज आपण आलेलो आहोत रानात फांदीची भाजी घ्यायला. तर हे पहा गाईस, ही आहे फांदीची भाजी. हे बघा, ही आहे फांदीची भाजी. छान फांदीची भाजी लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आज आपण बनवणार आहे छान फांदीची भाजी. तर तुम्ही बघू शकता की इथं फांदीची भाजी लागलेली आहे. हे बघा, ही छान अशी फांदीची भाजी. ही बघा, आपण रानात आलेलो आहे. आज आपण बनवणार आहे फांदीची भाजी. चला मग रानात जाऊया आणि कटुले आणूया. हे रानातल्या वेलांची कटुले घ्या ना छान. हे बघा, या वेलाला कटुले लागलेले आहे. आज आपण बनवणार आहे कटुले. छान असे रानातून रानामधून हे कटुले आणले आहे. तर आज आपण बनवणार आहे रानातील ही कटुल्यांची भाजी. तर चला मग बनवूया. टाकूया. आपण आलो आहे रानात. तर ही बघा, रानातील ही फांदीची भाजी. ही बघा, आज आपण बनवणार आहे फांदीची भाजी. तर बघा, ही फांदीची भाजी आपण रानातली बनवणार आहे. तर हे फांदीच्या भाजीचं रानातील झाड आहे. तर आपण आज बनवणार आहे ही फांदीची भाजी. तर आज आपण बनवणार आहे ही फांदीची भाजी बनवूया. ह्या फांदीची भाजी पावसाळा लागल्यानंतर रानामध्ये असतात आणि रानातील भाज्या खूप पौष्टिक असतात. तर छान भाजी आपण फांदीची भाजी बनवूया. ही आहे रानातील मातीमध्ये तरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला, शहारलेल्या उधाणलेल्या कसे. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू